गुरुकुंज आश्रम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ऊर्जास्थान असून भक्तांचे प्रबोधन व श्रद्धेचे स्थान आहे। अशा या पवित्र स्थळाला बंद ठेवण्याऐवजी आजच्या या कोरोना काळात उलट खऱ्या अर्थाने हे स्थान उघडे ठेवण्याची समाजाला गरज असल्याचे किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी म्हटले व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आजपासून समाधी मंदिराचा परिसर गुरुदेव भक्तांसाठी खुले ठेवण्याच्या सूचनाही दिल्या। तसेच याकरिता मोझरी गावाचे सरपंच सुरेंद्र भिवगडे व उपस्थित सर्व सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा व ठराव घेण्याच्या सूचना दिल्या। 13 मार्च रोजी दुपारी 4 वाजता किसान जागृती सायकल रॅली गुरुकुंज आश्रम येथे आली असता किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी राष्ट्रसंतांच्या समाधी परिसराच्या गेटला कुलूप दिसताच त्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत दर्शनासाठी गेटचे कुलूप उघडा अन्यथा आम्ही गेटवरून आत जाऊ आणि दर्शन घेऊ असा इशारा उपस्थित गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देताच राष्ट्रसंत समाधी स्थळाच्या गेटचे कुलूप उघडण्यात आले। यावेळी प्रकाश पोहरे यांच्यासह किसान जागृती सायकल यात्रेतील सर्व उपस्थितांनी राष्ट्रसंतांच्या समाधीचे व प्रार्थना मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी प्रकाश पोहरे यांच्यासह किसान जागृती सायकल यात्रेचे अविनाश काकडे, गजानन अहमदाबादकर, शेषराव मारोडिया, धनराज काळे, सतीशचंद्र रोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख, मोझरी ग्रामपंचायतचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, अमोल इंगोले, इब्राहिम कापसे आदी उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने किसान जागृती सायकल यात्रेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामगीता व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे व सर्व पदाधिकारी सायकलने अमरावतीकडे रवाना झाले। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।